आणि एक महत्त्वाची बातमी, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे। सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याच्या 800 गाड्यांची आवक झाली आहे। ट्रक चालकांच्या संपामुळे काल बाजार समितीतले लिलाव ठप्प होते, मात्र आज कांद्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरोसे यांच्याकडून। सागर, काय अधिकची माहिती आहे? श्वेता, आपण पाहिले की खरं तर गेल्या 2 दिवसांपासून जे आहे ते महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये वाहन चालकांनी जो आहे तो संप पुकारलेला होता आणि या संपाचा फटका जो आहे तो समाजातल्या वेगवेगळ्या स्तरामध्ये बसलेला आपल्याला पाहायला मिळालं। त्यामध्ये विशेषतः आपण सोलापूरचा विचार करता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरं तर कांद्याचे मोठे लिलाव चालतात। राज्यातले नंबर 1ची बाजारपेठ म्हणून देखील या कांद्याच्या लिलावाकडे पाहिलं जातं। मात्र असं असताना काल मोटार वाहन चालकांच्या एकंदरीत संपामुळे जे आहेत या ठिकाणी कांद्याचे लिलाव जे आहेत ते ठप्प होते। काल व्यापाऱ्यांनी जे आहेत ते कांद्याचे लिलाव बंद ठेवलेले होते, कारण वाहन चालकांनी त्याला विरोध केलेला होता आणि त्यामुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी कोट्यवधीची उलाढाल असते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची, ती पूर्णतः काल ठप्प होती। मात्र आज मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक जी आहे ती या ठिकाणी झाल्याचं मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झालेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।